दररोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरांपासून दूर राहता येतं. पण खरं सांगू का, हे वाक्य 100% खरं नाही. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे, ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे यामागचं सायन्स काय आहे आणि 90% लोक इथंच चूक करतात. आता आपण पाहूया ॲपलमध्ये काय खास आहे. ॲपल हा फक्त साधा फ्रूट नाही, तर त्यामध्ये फायबर असतं ज्यामुळे डायजेशन सुधारतं, विटॅमिन सी असतं ज्यामुळे इम्युनिटी वाढते आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीरातील डॅमेज कमी होते, म्हणजेच बॉडीला बेसिक प्रोटेक्शन मिळतं. मग ॲपलमुळे डॉक्टर खरंच दूर राहतो का? तर नाही. ॲपल खाल्ल्याने डिसीज पूर्ण टळत नाहीत, कारण तुमचा डाएट, स्लीप, एक्झरसाइज हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. फक्त ॲपल खाल्लं आणि बाकी जंक फूड खाल्लं तर फायदा 0. आता 90% लोकांची मोठी चूक काय आहे माहिती आहे? लोक ॲपल खातात पण चुकीच्या पद्धतीने. साल काढून खातात, पण मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स सालीमध्येच असतात. न धुता खातात, पण सालीवर पेस्टिसाइड्स फवारलेले असतात जे शरीरामध्ये जातात. शिवाय कापून खूप वेळ ठेवतात, त्यामुळे न्यूट्रिएंट्स कमी होतात. आता पाहूया ॲपल कोणासाठी बेस्ट आहे. वेट लॉस करणाऱ्यांसाठी ॲपल बेस्ट आहे. डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर त्यांसाठी ॲपल बेस्ट आहे. आणि डायजेशन प्रॉब्लेम असलेल्यांसाठी ॲपल बेस्ट आहे. डायबेटीस असलेल्यांनी क्वांटिटी कंट्रोल करावी, म्हणजेच कमी प्रमाणामध्ये खावं. आता पाहूया ॲपल खाण्याचा बेस्ट टाईम कधी आहे. सकाळी जर ॲपल खाल्लं तर जास्त फायदा मिळतो. रात्री खाणं अवॉइड करा, कारण काही लोकांना त्यामुळे गॅस होऊ शकतो. म्हणजेच ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे हे पूर्णपणे खरं नाही. पण ॲपल प्लस हेल्दी लाईफस्टाईल इज इक्वल्स टू डॉक्टरपासून दूर राहण्याचा चान्सेस जास्त. म्हणजे ॲपल खात असाल आणि तुमची लाईफस्टाईलसुद्धा हेल्दी असेल तर तुम्ही डॉक्टरपासून दूर राहण्याची शक्यता जास्त आहे. आता तुम्ही ॲपल कसं खाता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हेल्थ फॅक्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.